एक सूचना. हा लेख व त्यासोबतची दृश्यात्मक मांडणी ही सामान्य राजकीय प्रवृत्ती व सार्वजनिक वर्तनावर आधारित संपादकीय मत आहे. यामध्ये कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, राजकीय पक्ष, संघटना किंवा उमेदवाराचा थेट अथवा अप्रत्यक्ष उल्लेख, आरोप किंवा बदनामी करण्याचा उद्देश नाही. या लेखातील विचार हे लोकशाही, पक्षनिष्ठा आणि सार्वजनिक नैतिकतेवर भाष्य करणारे असून ते जनजागृतीच्या हेतूने मांडण्यात आले आहेत. कोणालाही वैयक्तिकरित्या लक्ष्य करणे, भावना दुखावणे किंवा कायदेशीर वाद निर्माण करणे हा लेखक अथवा प्रकाशकाचा उद्देश नाही. कोणताही साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. निष्ठा हरवलेले उमेदवार आणि भरकटलेले राजकारण. संपादक गौरव जहागीरदार यांचा आजच्या घडामोडीवर अग्रलेख. नमस्कार, आपण पाहत आहात 4K डिजिटल न्यूज चॅनल. पनवेल नगरपालिकेच्या निवडणुका अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेल्या नाहीत, तरीही राजकीय रणधुमारीला सुरुवात झाली आहे. बॅनर लागलेत, पोस्टर झळकतात, बैठका सुरू आहेत आणि काही पक्षांनी तर थेट उमेदवारही जाहीर करून प्रचाराची रणधुमारी उडवून दिली आहे. वरवर पाहता ही उत्साहाची आणि तयारीची लक्षणं वाटतात, पण आत खोलवर पाहिलं तर या राजकीय गडबडीत एक गंभीर आणि घातक प्रवृत्ती डोकंवर काढताना दिसते. राजकीय दुपट्टीपणा. राजकीय दुपट्टीपणा. एखाद्या पक्षानं अधिकृतपणे उमेदवारी दिल्यानंतर त्या उमेदवारानं पक्षाशी, पक्षाच्या विचारधारेशी आणि पक्षाच्या नेतृत्वाशी प्रामाणिक राहणं ही राजकीय नीती नव्हे तर कर्तव्य आहे. निवडणूक ही फक्त स्वतः जिंकण्याची लढाई नसते, ती पक्षाच्या विश्वासाची, विचारांची आणि जनतेसमोर दिलेल्या शब्दाची परीक्षा असते. मात्र दुर्दैवानं काही घोषित उमेदवार आज इकडे तिकडे तोंड मारत फिरताना दिसत आहेत. इथे तिकीट मिळेल का, तिथे संधी आहे का, अशा चौकशा करत. हे केवळ चुकीचे नाही, तर हा एक राजकीय व्यभिचार आहे. जो उमेदवार आपल्या पक्षाशी निष्ठावान नाही, तो उद्या जनतेशी निष्ठावान राहील याची काय हमी? ज्या पक्षानं तुमच्यावर विश्वास टाकून उमेदवारी दिली, त्याच पक्षावर तुमचा विश्वास नसेल तर जनतेला तुम्ही काय विश्वास देणार? अशी वागणूक एकच गोष्ट स्पष्ट करते. त्या उमेदवाराला स्वतःच्या जिंकण्याची खात्री नाही, किंवा पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास नाही, किंवा दोन्हीही नाहीत. राजकारणात संधी शोधणं आणि संधी साधूपणा यात फार सूक्ष्म फरक असतो. आज दुर्दैवानं अनेक ठिकाणी हा फरक पुसला जात आहे. पक्ष बदलणं ही काही वेळा वैचारिक भूमिका असू शकते, पण निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी मिळाल्यावर गुपचूप दुसऱ्या दारावर टकटक करणं हे वैचारिक नाही तर स्वार्थी राजकारण आहे. पनवेलच्या जनतेनं आता हे ओळखलं पाहिजे. ज्यांची नजर फक्त तिकिटावर आहे त्यांचा निशाणा जनहितावर कधीच नसतो. आज जो उमेदवार पक्षाशी प्रामाणिक नाही, तो उद्या जनतेशीही प्रामाणिक राहणार नाही. हे कटू सत्य आहे. निवडणूक येईल आणि जाईल, पण निष्ठा, विश्वास आणि प्रामाणिकपणा यांची कसोटी मात्र कायम जनतेच्या स्मरणात राहते. पनवेलच्या राजकारणाला आज गरज आहे ती घोषणांची नाही, तर चारित्र्याची. धन्यवाद. हा संपादक गौरव जहागीरदार यांच्या लेखणीतून लिहिलेला अग्रलेख आहे. पुन्हा एकदा धन्यवाद.